नमस्कार, तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे माझे YouTube चॅनल नंदू सर मॅथमॅटिक्स। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण डिफरन्शियल इक्वेशन मधला एक्सरसाइज 6.3 मधला क्वेश्चन नंबर 2 पाहणार आहोत। तर क्वेश्चन नंबर 2 काय आहे? सॉल्व द फॉलोइंग डिफरन्शियल इक्वेशन। क्वेश्चन आहे आपल्याकडे सॉल्व काय आहे? सॉल्व द फॉलोइंग डिफरन्शियल इक्वेशन। सर्वात आधी जर आपण क्वेश्चन समजून घेऊ, सॉल्व करणं आहे म्हणजे काय करायचं आहे की याच्यामधला जो हा डेरिव्हेटिव्ह आहे ना, हा जो dy बाय dx आहे, हा आपल्याला हटवून आहे। हा हटून आहे तर हा कसा काय हटेल, हा कसा काय निघेल? तर याचं जर आपण इंटिग्रेशन घेतलं तर हा डेरिव्हेटिव्ह आपला निघून जाईल। तर प्रोसेस काय करायची? सर्वात आधी काय करायचं, व्हेरिएबल सेपरेबल मेथड इथं वापरायची। म्हणजे काय करसान की x वाल्या टर्म एका साइडले, y वाल्या टर्म एका साइडले, दोन्ही साइडच्या आणि दोन्ही साइडले काय करायचं, इंटिग्रेशन घ्यायचं। म्हणजे x वाल्या टर्म एका साइडले करून घ्यायच्या, y वाल्या टर्म एका साइडले करून घ्यायच्या आणि इंटिग्रेशन घेऊन घ्यायचं। मग पाहू आपण काय होते। तर मग पहा इथं काय आहे, dy by dx is equals to 1 plus y square upon 1 plus x square। एकदम सोपी क्वेश्चन आहे, एकदम छोटे छोटे क्वेश्चन आहे। पहा dx इकडे कशात आहे? डिवायडेशन मध्ये, इकडे गेल्यानंतर कशात येईल? मल्टिप्लिकेशन मध्ये। म्हणजे काय येणार, dy इज इक्वल टू, पहा dy इज इक्वल टू 1 plus y square upon 1 plus x square into dx हे झालं। त्यानंतर पहा हा 1 plus y square, 1 plus y square इथं कशात आहे? न्यूमरेटर मध्ये आहे। हा जर खाली गेल्यानंतर, हा जर इकडे आपण ट्रान्सफर केला तर हा कशात जाईल? डिनॉमिनेटर। म्हणजे पहा सरळ सरळ 1 plus y square या dx ला कशात आहे? मल्टिप्लिकेशन मध्ये। इकडे गेल्यानंतर कशात जाईल? डिवायडेशन मध्ये। म्हणजे काय येणार पहा, 1 upon 1 plus y square into dy is equal to 1 upon 1 plus x square into dx। केलं आपण काय केलं, y वाल्या टर्म ज्या आहेत त्या एका साइडला घेतल्या आणि x वाल्या टर्म काय केल्या? एका साइडला घेतल्या। आता काय करसान, फक्त इंटिग्रेशन घ्या, बाकी काहीच नाही। पहा इंटिग्रेटिंग बोथ साइड, इंटिग्रेटिंग बोथ साइड, दोन्ही साइडला काय करसान, फक्त इंटिग्रेशन देसान। म्हणजे काय येणार पहा इथं, इंटिग्रेशन ऑफ 1 upon 1 plus x 1 plus y square 1 plus y square into dy is equal to इंटिग्रेशन ऑफ 1 upon 1 plus x square into dx। आणि हे सगळे, हे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की 1 upon 1 plus y square किंवा 1 upon 1 plus x square कशाचं इंटिग्रेशन आहे? तर हे इंटिग्रेशन कशाचं आहे? टॅनचं। म्हणजे काय येणार इथं, टॅन इनवर्स ऑफ y इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ x प्लस c झालं। हे बस असंच करावं लागते। काय करसान, फक्त x वाल्या टर्म एका साइडला घेसान, y वाल्या टर्म एका साइडला घेसान, दोघांचं इंटिग्रेशन घेसान, झालं खतम आन्सर। चला 2 नंबरचा क्वेश्चन आहे, लॉग ऑफ dy बाय dx इज इक्वल टू 2x प्लस 3y। एकदम सिंपल क्वेश्चन आहे। सगळ्यात पहिले पाहून घेऊ आपण होणार काय। तर आपलं काय म्हणणं आहे की सर dy बाय dx वाल्या टर्म एका साइडले आणि विदाउट dy बाय dx वाल्या टर्म एका साइडले। मग करू आपण। इथं काय दिसते, लॉग ऑफ dy बाय dx, याचा बेस नाही आहे म्हणजे काय असते, e असते। आणखीन एक फॉर्म्युला आहे आपल्याकडे की लॉग ऑफ बेस a इंटू b इज इक्वल टू, जर c असेल, हा जर आपल्याला लॉग कॅन्सल करायचा असेल किंवा लॉग आपल्याला इथून हटवायचा असेल, तर आपण हा फॉर्म्युला कसा बनते, b इज इक्वल्स टू a टू द पॉवर c, b इज इक्वल्स टू a टू द पॉवर c। म्हणजे इथं बेस मध्ये काही नाही, म्हणजे काय आहे, e आहे। म्हणजे इथं असं लिहू शकतो आपण, लॉग बेस e dy बाय dx इज इक्वल टू 2x प्लस 3y। दिसते का तुम्हाला? पहा लॉग बेस a इंटू b इज इक्वल टू c दिसते। पहा लॉग बेस a इंटू b इक्वल टू c या फॉर्म मध्ये दिसते। मग काय होत असते, b इज इक्वल टू a टू द पॉवर c। म्हणजे इथं काय आहे, e आहे ना, म्हणजे e टू द पॉवर हे पूर्ण टर्म येणार। म्हणजे याला कसं लिहू शकतो आपण की dy बाय dx इज इक्वल टू e टू द पॉवर 2x प्लस 3y, e टू द पॉवर 2x प्लस 3y। आणखीन एक फॉर्म्युला आहे आपल्याकडे की a रेस टू द पॉवर m प्लस n, म्हणजे काय असते, a टू द पॉवर m इंटू a टू द पॉवर m। हा असा आहे, a रेस टू द पॉवर m मल्टिप्लाइड बाय a रेस टू द पॉवर n काय होत असते, a टू द पॉवर m मल्टिप्लाइड बाय a टू द पॉवर m प्लस n। म्हणजे इथं काय होणार, e टू द पॉवर 2x मल्टिप्लाइड बाय e टू द पॉवर 3y, a टू द पॉवर 3y। या साइडला dy बाय dx हे झाले 2। मग आता सरळ सरळ काय करसान, dy बाय dx वाल्या टर्म एका साइडले आणि विदाउट dy बाय dx वाल्या टर्म दुसऱ्या साइडले। म्हणजे काय करसान, पहा dx इकडे डिवायडेशन मध्ये आहे, तिकडे गेल्यानंतर मल्टिप्लिकेशन मध्ये, आणि हा e टू द पॉवर y इकडे मल्टिप्लिकेशन मध्ये आहे, इकडे आल्यानंतर डिवायडेशन मध्ये। म्हणजे काय येणार, dy अपॉन e टू द पॉवर 3y इज इक्वल्स टू e टू द पॉवर 2x इंटू dx। सरळ सरळ मग आपण काय करू शकतो, याचं इंटिग्रेशन, पहा इंटिग्रेशन देऊन द्यायला, पहा इंटिग्रेटिंग बोथ साइड, दोन्ही साइडले इंटिग्रेशन दिलं। काय ते, इंटिग्रेशन ऑफ 1 upon e to the power 3y 1 upon e to the power 3y dy is equals to integration of e to the power 2x into dx।
पाहू पुढे सरळ सरळ चेक करा आणखीन काय आहे इथं 1/a⁴y आपल्याकडे a⁴3x चं इंटिग्रेशन आहे. मग याले काय करा फक्त वरते घ्या म्हणजे याचा रेसिप्रोकल का रेसिप्रोकल केला तर काय होणार याचा साइन चेंज होणार म्हणजे काय होणार इथं इंटिग्रेशन a⁻−3y dy इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ a⁻2x इंटू dx बरोबर आहे 2x इंटू dx. इंटिग्रेशन ऑफ a⁻x सगळे लिहित असते काय असते इंटिग्रेशन ऑफ a⁻x म्हणजे इथं काय येणार a⁻−3y अपॉन आता इंटिग्रेशन घेतल्यानंतर खाली काय घ्यायला लागत असते डेरिव्हेटिव्ह आणि 3y चा डेरिव्हेटिव्ह काय येईल -3 चा डेरिव्हेटिव्ह -3 इज इक्वल टू a⁻2x अपॉन 2 प्लस c च्या ठिकाणी फक्त c1 घ्या आपण थोडंफार ऍडजस्टमेंट करू. आणखीन पहा e⁻2x अपॉन 2 इकडे कशात आहे ऍडिशन मध्ये आहे आणि हा पॉझिटिव्ह आहे या साईडला आल्यानंतर काय होणार निगेटिव्ह म्हणजे पहा इथं काय राहिलं आपल्याकडे e⁻−3y अपॉन -3 मायनस e⁻2y अपॉन 2 म्हणजे हा मायनस साइन आपण इथं पण घेऊ शकतो इथं घेतला आपण. आणखीन पहा या दोघांमधून इज इक्वल टू c1 या दोघांमधून आपण मायनस साइन बाहेर काढला तर आतमध्ये राहते e⁻−3y अपॉन 3 प्लस e⁻2y अपॉन 2 इज इक्वल टू c1 आता याचे बेस सेम नाही आहेत म्हणून काय करसाल क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे काय येईल पहा मायनस साइन जशीची तशी किंवा हे मायनस साइन आपण ट्रान्सफर करू शकतो पहा 2 मल्टिप्लाइड बाय e⁻−3y ट्वाइस e⁻−3y प्लस साइन जशीची तशी 3 मल्टिप्लाइड बाय e⁻3x आहे इथं किती आहे 3x इथं पण किती आहे x इथं काय येईल मग थ्राइस e⁻2x अपॉन 3 मल्टिप्लाइड बाय 2 6 इज इक्वल टू हे मायनस साइन काय केली तिकडे ट्रान्सफर केली तर इथं काही -c1 हा 6 इकडे कशात आहे इकडे आहे हा डिवायडेशन मध्ये तिकडे गेल्यानंतर कशात येईल मल्टिप्लिकेशन मध्ये म्हणजे ट्वाइस e⁻3y प्लस 3 e⁻2x इज इक्वल टू -6c1 हे मायनस साइन हा 6 तिकडे मल्टिप्लिकेशन मध्ये गेला. देअरफॉर आपण इथं देऊ शकतो की therefore the -6c1 is equal to c म्हणजे आपल्याकडे इक्वेशन काय बनेल 2 e⁻3y प्लस 3 e⁻2x is equal to c हे झालं तुमचं सोल्युशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन झालं आपलं सॉल्व. चला 3 नंबरचा क्वेश्चन आहे y-x dy/dx इक्वल टू 0 आपला पेज नंबर आहे 201 201 नंबरवर आहे काय सॉल्व द फॉलोइंग डिफरन्शियल इक्वेशन असा आपला क्वेश्चन आहे. आपल्याला सोल्युशन करायचं आहे डिफरन्शियल इक्वेशनचं तर 1 मिनिट फक्त. तर सगळ्यात पहिले काय करायचं की बुवा x वाला टर्म आणि y वाला टर्म एका साइडनं घ्यायचं आणि त्याचं काय घ्यायचं इंटिग्रेशन म्हणजे आपल्याला हटवा लागते हे डिफरन्शियल इक्वेशन मधला dy/dx. ठीक आहे चला पाहू आपण हा y इज इक्वल टू हा पॉझिटिव्ह इकडे x पॉझिटिव्ह आहे त्या साइडला गेल्यानंतर निगेटिव्ह या साइडला निगेटिव्ह आहे त्या साइडला गेल्यानंतर पॉझिटिव्ह म्हणजे काय येणार x इंटू dy/dx. आता हा dx इकडे कशात आहे डिवायडेशन मध्ये इकडे गेल्यानंतर मल्टिप्लिकेशन मध्ये y इंटू dx इज इक्वल टू x इंटू dy. पर आपलं म्हणणं काय की बुवा सर x वाला टर्म एका साइडले पाहिजेत y वाला टर्म एका साइडले मग हा y इकडे कशात आहे मल्टिप्लिकेशन मध्ये तिकडे गेल्यानंतर डिवायडेशन मध्ये म्हणजे काय येईल dx इज इक्वल टू x इंटू dy अपॉन y आणि हा x इकडे मल्टिप्लिकेशन मध्ये आहे इकडे गेल्यानंतर डिवायडेशन मध्ये म्हणजे dx अपॉन x इज इक्वल्स टू dy अपॉन y. इंटिग्रेशन घ्या बस काहीच खतम मोठी गोष्ट नाही इंटिग्रेटिंग बोथ साइड दोन्ही साइडला इंटिग्रेशन घेतलं तर काय येईल पहा इथे इंटिग्रेशन इथं काय आहे 1/x इंटू dx 1/x इंटू dx इज इक्वल टू इंटिग्रेशन 1/y इंटू dy तुम्हाला माहिती आहे सगळे की बुवा 1/x चं इंटिग्रेशन काय असते log x मग 1/y चं काय होणार विथ रिस्पेक्ट टू y तर log y होणार म्हणजे काही नाही इथं log x इज इक्वल्स टू log y प्लस c. बट आता फक्त काय थोडंसं लक्ष ठेवायचं की बुवा इथं c न घेता काय घेसान फक्त log c हा c आपण आपल्या हिशोबानुसार बदलू शकतो काही मोठी गोष्ट नाही. log c का बरं घ्यावं लागते कारण की आपला आन्सर आणण्यासाठी पाहू आपण जर इथे मी log c घेतला पहा इथे जर मी log ऑफ c जर घेतला तर दिसते का इथं पहा log y प्लस log c आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे log ऑफ m इंटू n इज इक्वल्स टू log ऑफ m प्लस log ऑफ n आहे ना म्हणजे हा log m प्लस log n दिसला इथं पहा log m प्लस log n च्या फॉर्म मध्ये याला आपण कसं लिहू शकतो log m इंटू log n म्हणजे इथं काय येणार पहा इथं येणार log ऑफ y मल्टिप्लाइड बाय c आणि इथं काय आहे आपल्याकडे log x
हा इकडचा लॉग आणि इकडचा लॉग कॅन्सल, म्हणजे काय भेटलं आपल्याला x इक्वल्स टू y इंटू सी, हे झालं आपलं आन्सर. चला लिहून घ्या पुढचा क्वेश्चन. चला 4 नंबरचा क्वेश्चन आहे. sec square x into tan y dx इक्वल टू sec square y into tan x इक्वल टू into dy इज इक्वल टू 0. मग आता याच्यात काय करू शकतो आपण, की बुवा मी काय करतो या क्वेश्चन मध्ये डिवाइड करतो दोघाही लिविन दोन्ही टर्मले tan x आणि tan y ने डिवाइड करतो. डिवाइडिंग tan x अँड tan y. मग दोघांनी डिवाइड करावं लागेल याले आणि याले. पण काय येणार पहा, इथे येणार sec स्क्वेअर x इंटू tan y अपॉन खाली येणार tan x इंटू tan y इंटू dx प्लस साइन जशीची तशी sec स्क्वेअर y इंटू tan x अपॉन खाली येणार tan x इंटू tan y इंटू dy इज इक्वल टू 0. का बरं केलं, कारण की पहा इथं tan y कॅन्सल, इथं tan x कॅन्सल, x खाली x येऊन राहिला आणि y च्या खाली y येऊन राहिला. म्हणजे काय आलं आपल्याकडे sec स्क्वेअर x अपॉन tan x इंटू dx प्लस साइन जसाचा तसा इथं आला sec स्क्वेअर y अपॉन tan y इंटू dy इज इक्वल टू 0. काहीच नाही, याला इंटिग्रेट करा पहा, इंटिग्रेटिंग बोथ साइड, इंटिग्रेटिंग बोथ साइड, दोन्ही साइडला जर आपण इंटिग्रेट केलं तर काय येणार इंटिग्रेशन ऑफ sec स्क्वेअर x अपॉन tan x इंटू dx प्लस इंटिग्रेशन ऑफ sec स्क्वेअर y अपॉन tan y इंटू dy इज इक्वल्स टू 0. आता तुम्हाला माहित आहे की बुवा जर खाली फंक्शन आणि फंक्शनच्या वरती जर डेरिव्हेटिव्ह प्रेझेंट असेल, एक आपल्याकडे डायरेक्ट इंटिग्रेशनच आहे पहा, इंटिग्रेशन ऑफ f डॅश ऑफ x अपॉन f ऑफ x इंटू dx इज इक्वल्स टू लॉग ऑफ f ऑफ x प्लस c आहे ना. खाली काय आहे फंक्शन आहे, फंक्शनच्या वरती काय आहे डेरिव्हेटिव्ह दिसते टॅनचा डेरिव्हेटिव्ह sec स्क्वेअर x व्हेरिएबल सेम आहेत, tan y चा डेरिव्हेटिव्ह sec स्क्वेअर y व्हेरिएबल सेम आहेत. काय येणार डायरेक्ट इथे इन लॉग, इथं काही लॉग ऑफ tan x प्लस लॉग ऑफ इथं tan y इज इक्वल्स टू इकडे घ्या लॉग ऑफ c. मग सरळ सरळ आणखीन चेक करा की बुवा इथं आलं लॉग ऑफ tan x इंटू लॉग ऑफ tan y, मग लॉग ऑफ m प्लस लॉग ऑफ n च्या फॉर्म मध्ये आलं म्हणजे काय येणार लॉग ऑफ m इंटू n, म्हणजे tan x इंटू tan y इज इक्वल्स टू लॉग ऑफ c. हा लॉग कॅन्सल, इथं काय राहणार फक्त tan x इंटू tan y इज इक्वल टू c. हे झालं याचं फायनल आन्सर. चला 5 नंबरचा क्वेश्चन आहे cos x इंटू cos y इंटू dy मायनस sin x इंटू sin y इंटू dx इज इक्वल टू 0. हा इकडे सबस्ट्रॅक्शन मध्ये आहे, हा पूर्ण टर्म आपण तिकडे जर घेतला तर कशात जाईल, म्हणजे हा इकडे निगेटिव्ह आहे, तिकडे गेल्यानंतर पॉझिटिव्ह, म्हणजे काय येते पाहिजे cos x इंटू cos y dy इज इक्वल टू sin x इंटू sin y इंटू dx, sin x इंटू sin y इंटू dx. पहा इकडे y आहे dy आहे, इकडे बिन एक y आहे, म्हणजे काय करतो हा sin y इकडे ट्रान्सफर करतो आणि हा cos x तिकडे ट्रान्सफर करतो, x वाला टर्म एका साइडला आणि y वाला टर्म एका साइडला, म्हणजे काय येणार पहा cos y अपॉन sin y इंटू dy इज इक्वल्स टू sin x अपॉन cos x, पहा cos x तिकडे गेला इंटू dx. पहा cos अपॉन sin काय होत असते cot, व्हेरिएबल सेम आहे dy इज इक्वल टू sin बाय cos tan x इंटू dx. इंटिग्रेशन घ्या पहा, इंटिग्रेटिंग ऑन बोथ साइड लिहिसान तुम्ही पहा काय येते इंटिग्रेशन ऑफ cot y इंटू dy इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ tan x इंटू dx. बस इंटिग्रेशन ऑफ कॉटचं इंटिग्रेशन काय असते लॉग ऑफ साइन आणि इंटिग्रेशन ऑफ टॅन काय असते इंटिग्रेशन ऑफ टॅन लॉग ऑफ सेक, म्हणजे काय इथं लॉग ऑफ साइन y इज इक्वल टू इथं येणार लॉग ऑफ सेक x प्लस लॉग ऑफ c. तुम्हाला माहिती आहे हा c कसा काय घेतला आपण लॉग ऑफ c, मग हा लॉग m इंटू लॉग n च्या फॉर्म मध्ये येणार काय येणार लॉग ऑफ सेक x इंटू c. पहा इकडे काय आहे आपल्याकडे, इकडे आहे लॉग ऑफ साइन y, पहा लॉग कॅन्सल, काय भेटलं आपल्याकडे साइन y इज इक्वल्स टू सेक x इंटू c. हे आपलं आन्सर झालं, पण तुमच्या बुकच्या मागं वेगळं आन्सर आहे, म्हणजे काय आहे की बुवा पहा साइन y जसाचा तसा सेकले आपण काय लिहू शकतो 1 अपॉन सेकचा रेसिप्रोकल काय असते कॉस असते, म्हणजे 1 अपॉन कॉस x इंटू c जसाचा तसा. हा कॉस x इकडे कशात आहे डिवायडेशन मध्ये, या साईडला गेल्यानंतर मल्टिप्लिकेशन मध्ये, म्हणजे काय येईल साइन y इंटू
कॉस एक्स इज इक्वल टू सी. हे झालं तुमचं फायनल आन्सर. चला 6 नंबरचा क्वेश्चन काय करसान, हा dy बाय dx इज इक्वल टू मायनस के अँड के इज द कॉन्स्टंट. तुमच्या बुकमध्ये आहे. हा dx खाली कशात आहे, डिवायडेशन मध्ये आहे, तिकडे गेल्यानंतर मल्टिप्लिकेशन मध्ये. म्हणजे काही dy इज इक्वल टू मायनस के इंटू dx. झालं, इंटिग्रेशन घ्या फक्त. इंटिग्रेटिंग ऑन बोथ साइड, दोन्ही साइडला काय करा, इंटिग्रेट करा. काय येणार, इंटिग्रेशन ऑफ dy इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ मायनस के इंटू dx. पहा मायनस बाहेर काढली, मायनस साईन बाहेर काढली आणि के कॉन्स्टंट बाहेर काढला, तर इतर आला फक्त dx. इकडे dy जसाचा तसा. dy चं इंटिग्रेशन काय असते, y. म्हणजे dy इथं काही नाही, म्हणजे 1 आहे. 1चं इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू y काय येणार, y इज इक्वल टू मायनस के जसाचा तसा dx चं इंटिग्रेशन x प्लस सी. झालं याचं आन्सर. 7 नंबरचा क्वेश्चन आहे आपल्याकडे, कॉस स्क्वेअर वाय अपॉन एक्स इंटू डी वाय प्लस कॉस स्क्वेअर एक्स अपॉन वाय इंटू डी एक्स इज इक्वल टू 0. सोपी क्वेश्चन आहे, एकदम सोपी क्वेश्चन आहे. फक्त काय थोडासा मोठा आहे हा, फक्त शांततेत लक्ष द्या. एकदम सोपी क्वेश्चन आहे. फक्त आपण प्रोसेसनं गेलो की क्वेश्चन येऊन जाते. चला पाहू आपण. पहा इथं काय आहे, कॉस स्क्वेअर वाय अपॉन एक्स इंटू डी वाय प्लस, हा इथं ऍडिशन मध्ये आहे, तिकडे गेल्यानंतर काय होईल, म्हणजे हा इथं पॉझिटिव्ह आहे, तिकडे गेल्यानंतर निगेटिव्ह. म्हणजे काय येणार, कॉस स्क्वेअर वाय अपॉन एक्स इंटू डी वाय इज इक्वल टू मायनस कॉस स्क्वेअर एक्स अपॉन वाय इंटू डी एक्स. झालं. त्यानंतर पहा इथं वाय कशात आहे, डिवायडेशन मध्ये आहे, इकडे गेल्यानंतर कशात जाईल, मल्टिप्लिकेशन मध्ये. एक्स इकडे कशात आहे, डिवायडेशन मध्ये आहे, या साईडला गेल्यानंतर कशात जाईल, मल्टिप्लिकेशन मध्ये आहे. तर मग पहा हा वाय इकडे गेला तर काय येणार, पहा y इंटू कॉस स्क्वेअर वाय इंटू डी वाय. पहा कॉस स्क्वेअर वाय इंटू डी वाय, कॉस स्क्वेअर वाय इंटू डी वाय. हा एक्स तिकडे मल्टिप्लिकेशन मध्ये जाईल, म्हणजे मायनस एक्स इंटू कॉस स्क्वेअर एक्स इंटू डी एक्स. पहिली गोष्ट झाली आपली की बुवा एक्स वाला टर्म एका साईडले आणि वाय वाला टर्म एका साईडले. आता हा इकडे निगेटिव्ह आहे, इकडे आल्यानंतर काय होणार, पॉझिटिव्ह. म्हणजे काय येईल, वाय इंटू कॉस स्क्वेअर वाय डी वाय प्लस एक्स इंटू कॉस स्क्वेअर एक्स इंटू डी एक्स इज इक्वल टू काय ना 0. मग मी हा जो आहे ना y इंटू कॉस स्क्वेअर वाय इंटू डी वाय ले I1 पकडतो, I1 प्लस एक्स इंटू कॉस स्क्वेअर एक्स इंटू डी एक्स ले काय पकडतो, I2 इज इक्वल टू 0. आता सगळ्यात पहिले I1 सॉल्व्ह करावं लागेल, नंतर I2 सॉल्व्ह करावं लागेल, मग त्याचं काय घ्यावं लागेल, ऍडिशन घ्यावं लागेल. मग सगळ्यात पहिले I1, देअरफॉर I1 इज इक्वल टू, I1 काय आपल्याकडे y इंटू कॉस स्क्वेअर वाय. पहा त्याच्या पहिले इंटिग्रेशन घेऊन घ्यावं लागेल याचं, आपण इंटिग्रेशन घेऊन देऊ. इंटिग्रेशन घेतल्यानंतर I1 I2 घ्यावं लागेल. पहा इंटिग्रेटिंग बोथ साईड, इंटिग्रेटिंग बोथ साइड, दोन्ही साइडला आपण इंटिग्रेशन वाटून देऊ. काय येणार, इंटिग्रेशन ऑफ वाय इंटू कॉस स्क्वेअर वाय डी वाय प्लस इंटिग्रेशन ऑफ एक्स इंटू कॉस स्क्वेअर एक्स इंटू डी एक्स इज इक्वल टू 0. मग आता याला म्हणू शकतो आपण इंटिग्रेशन I1, याला म्हणू शकतो इंटिग्रेशन I2 इज इक्वल टू 0. दोन्ही साइडला काय केलं आपण, इंटिग्रेशन वाटून दिलं. आता I1 घेऊ आपण आणि तो सॉल्व्ह करू. पहा I1 इज इक्वल टू काय आहे आपल्याकडे, I1 y इंटू कॉस स्क्वेअर वाय इंटू डी वाय, y इंटू कॉस स्क्वेअर वाय इंटू डी वाय. इंटिग्रेशन मध्ये दोन फंक्शन आहेत विथ रिस्पेक्ट टू y आहेत, y इंटू कॉस स्क्वेअर वाय. एक आहे अल्जेब्रिक फंक्शन, एक आहे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, म्हणजे u इंटू व्ही रूल लागेल. आता u इंटू व्ही रूल लागेल, बरोबर आहे. तर अरेंजमेंट चेक करा पहिले, LIATE नुसार आहे काय, लॉगॅरिथमिक नाही आहे, त्यानंतर L इन्व्हर्स नाही आहे, LIA अल्जेब्रिक आहे काय, हा अल्जेब्रिक आहे बरोबर, आणि ट्रिग्नोमेट्री त्याच्या नंतर आहे, म्हणजे u इंटू व्ही लागेल. देअरफॉर इथे घेतो, पहा I1 इज इक्वल टू u इंटू व्ही लागून राहिला. u इंटू व्ही मध्ये काय असते, y ॲज इट इज इंटिग्रेशन ऑफ कशाचा, कॉस स्क्वेअर कॉस, त्याच्या यादी पहा हा जो कॉस स्क्वेअर आहे की नाही आपण रिप्लेस करू शकतो. u इंटू व्ही लावायच्या आधी आपण हा कॉस स्क्वेअर रिप्लेस करू शकतो. कशावरून, एक फॉर्म्युला आहे आपल्याकडे की बुवा 1 प्लस कॉस ऑफ 2 थीटा इज इक्वल टू 2 कॉस स्क्वेअर थीटा. म्हणजे हा 2 इकडे कशात, मल्टिप्लिकेशन मध्ये, इकडे गेल्यानंतर कशात जाईल, डिवायडेशन मध्ये. 1 प्लस कॉस ऑफ 2 थीटा अपॉन 2 इज इक्वल टू कॉस स्क्वेअर थीटा. म्हणजे समजा कॉस स्क्वेअर वाय ला आपण विथ रिस्पेक्ट टू वाय व्हेरिएबल आहे, तर कॉस स्क्वेअर वाय ला आपण रिप्लेस करू शकतो 1 प्लस कॉस टू वाय अपॉन 2 न. 1 प्लस कॉस टू वाय अपॉन 2 न या कॉस स्क्वेअर वाय ला आपण रिप्लेस करू शकतो. करा इंटिग्रेशन वाय इंटू इन ब्रॅकेट 1 प्लस कॉस 2y अपॉन 2 इंटू डी वाय. मग हा जो आहे ना 2 डिनॉमिनेटर मध्ये हा सगळेले आहे, हा 2 आपण बाहेर काढू शकतो. पहा इंटिग्रेशन ऑफ I1 इज इक्वल टू 1/2 काढला बाहेर इंटिग्रेशन,
हा y ने जर मल्टिप्लाय केल्यानंतर काय येईल, y मल्टिप्लाइड बाय 1 y आणि y मल्टिप्लाइड बाय cos 2y y इंटू cos 2y. पहा इन ब्रॅकेट काय येईल, y प्लस y इंटू cos 2y इंटू dy. पहा हा 1/2 सगळेच्या बाहेर आहे, काय इंटिग्रेशन वाटून द्या, इंटिग्रेशन ऑफ y इंटू dy प्लस इंटिग्रेशन ऑफ y इंटू cos 2y इंटू dy. आता लागेल याच्यामध्ये u इंटू v. चला हा 1/2 ॲज इट इज इन ब्रॅकेट इंटिग्रेशन ऑफ y, yचं इंटिग्रेशन काय येईल, y स्क्वेअर अपॉन 2 प्लस साईन जशीची तशी, याच्यामध्ये u इंटू v लागेल. पहा u इन थांबा सध्याचे इंटिग्रेशन घेऊ नका, व्हायचं इंटिग्रेशन ऑफ इंटू y इंटिग्रेशन ऑफ y इंटू डी वाय प्लस आता याच्यामध्ये u इंटू व्ही लावून द्या. काय असते u इंटू व्ही, किंवा u ॲज इट इज म्हणजे y ॲज इट इज y इंटिग्रेशन ऑफ cos 2y इंटू डी वाय, मधात असते सबस्ट्रॅक्शन इन ब्रॅकेट डेरिव्हेटिव्ह सॉरी इंटिग्रेशन ऑफ इन ब्रॅकेट डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन म्हणजे डी बाय डी वाय ऑफ y इंटिग्रेशन ऑफ सेकंड फंक्शन काय आपल्याकडे cos 2y इंटू डी वाय ब्रॅकेट क्लोज. मग पहा हा 1/2 ॲज इट इज yचं इंटिग्रेशन y स्क्वेअर अपॉन 2 प्लस हा y ॲज इट इज इंटिग्रेशन ऑफ कॉसचं इंटिग्रेशन काय असते, साईन असते. इथं काय येणार साईन ऑफ 2y आणि 2yचा डेरिव्हेटिव्ह खाली 2, हे मायनस साईन ॲज इट इज इंटिग्रेशन ऑफ सॉरी इन ब्रॅकेट डेरिव्हेटिव्ह ऑफ y इज 1 इंटू इंटिग्रेशन ऑफ cos 2y काय येणार साईन 2y, इथे इंटिग्रेशन जसं तसं साईन 2y अपॉन 2 इंटू dy. चला पुढे पहा हा 1/2 ॲज इट इज इन ब्रॅकेट इथं आहे y स्क्वेअर बाय 2 प्लस इथं काय येणार y इंटू साईन 2y अपॉन 2, त्यानंतर हे मायनस साईन इथे येणार. पहा 1/2 आपण बाहेर जर काढला तर इंटिग्रेशन ऑफ साईन 2y इंटू dy प्लस इथं c1 घेतो प्लस c1. हा 1/2 ॲज इट इज इन ब्रॅकेट y स्क्वेअर बाय 2 प्लस y इंटू साइन x बाय 2 मायनस 1/2 ॲज इट इज इंटिग्रेशन ऑफ साइन y. साईनचं इंटिग्रेशन काय असते कधी पण मायनस कॉस, म्हणजे इथं काय येणार मायनस कॉस ऑफ 2y अपॉन 2 प्लस c1 जसाचा तसा. 1/2 ॲज इट इज इन ब्रॅकेट y स्क्वेअर बाय 2 प्लस y इंटू साइन x अपॉन 2 पहा निगेटिव्ह पॉझिटिव्ह आणि 2 to the 4 म्हणजे इथे येईल कॉस ऑफ 2y अपॉन 4 प्लस c1. हा कशाची, हे झाली व्हॅल्यू कशाची, फक्त i1 ची, हे व्हॅल्यू झाली फक्त i1 ची. आता आपण i1 सॉल्व्ह केला सेम ॲज टू ॲज आपल्याला i2. आता आपण i1 ची व्हॅल्यू सॉल्व्ह केली. आता काय करतो मी फक्त इथे हे तुम्ही लिहून घेशाल पूर्ण, हे आपलं कामाचं आहे पूर्ण. इथं कशाची व्हॅल्यू लिहितो फक्त की बा i1 प्लस i2 आहे ना आपल्याकडे, तर इथं काय पहा चेक करा i1 प्लस i2 इज इक्वल टू 0. त्याच्यामध्ये i1 ची व्हॅल्यू भेटली आपल्याला. i1 काय आहे आपल्याकडे की बुवा 1/2 इन ब्रॅकेट y स्क्वेअर बाय 2 1/2 इन ब्रॅकेट y स्क्वेअर बाय 2 प्लस y इंटू साइन x अपॉन सॉरी साइन y इंटू साइन y अपॉन 2. हे पूर्ण y आहे, हे पूर्ण व्हेरिएबल काय आपल्याकडे y आहे. साइन y अपॉन 2 साइन 2y, इथं पण काय राहील 2y, इथं पण काय राहील 2y साइन 2y साइन ऑफ 2y बाय 2 प्लस कॉस ऑफ 2y बाय 4 प्लस c1. हे झालं आपलं फक्त i1. आता आपल्याला i2 सॉल्व्ह करावं लागते. तर i2 काय आला होता आपल्याकडे, आपलं लक्ष आहे ना, तर i2 आला होता आपल्याकडे इंटिग्रेशन ऑफ, इथं काय आला होता i1 आला होता y इंटू कॉस स्क्वेअर y, इथं आला होता x इंटू कॉस स्क्वेअर x इंटू dx, हा आला होता i2. तर आता i2 सॉल्व्ह करू. i1 आणि i2 सॉल्व्ह केल्यानंतर त्याची ऍडिशन घेऊ. ऍडिशन घेतल्यानंतर आपलं काय आन्सर येईल ते आपण पाहू. हे जर तुम्ही लिहिलं नसेल तर व्हिडिओ मागं घ्या आणि एक वेळेस पॉज करून लिहून घ्या, कारण की हा क्वेश्चन एकच क्वेश्चन मोठा आहे तुमचा, फक्त एक क्वेश्चन मोठा आहे, बाकी सगळेचे सगळे क्वेश्चन एकदम चिल्लर आहेत. चला मग इथं बी कॉस स्क्वेअर x ला आपण रिप्लेस करू शकतो. कसं इंटिग्रेशन ऑफ x इन ब्रॅकेट 1 प्लस कॉस ऑफ 2x अपॉन 2 इंटू dx आपण रिप्लेस केलं. 1/2 बाहेर काढला. पहा हा 1/2 आहे ना, हा बाहेर निघेल, हा निघाला बाहेर. इंटिग्रेशन x ना आतमध्ये मल्टिप्लाय केल्यानंतर x प्लस x इंटू कॉस 2x इंटू dx. इंटिग्रेशन वाटून द्या. पहा हा 1/2 बाहेर ॲज इट इज इंटिग्रेशन ऑफ x इंटू dx प्लस इंटिग्रेशन ऑफ x इंटू कॉस 2x इंटू dx. आता काय लागेल इथं लागेल u इंटू v. आता u इंटू v लावून द्या. पहा i2 इज इक्वल्स टू 1/2 ॲज इट इज इन ब्रॅकेट. पहा हा x ॲज इट इज
सॉरी इंटिग्रेशन ऑफ एक्स इंटू डी एक्स ॲज इट इज प्लस, याच्यामध्ये यू इंटू व्ही लागला तर हा एक्स बाहेर, इंटिग्रेशन ऑफ कॉस 2x इंटू डी एक्स मायनस साईन मधात, त्यानंतर इन ब्रॅकेट डेरिव्हेटिव्ह ऑफ डी बाय डी एक्स ऑफ एक्स इंटिग्रेशन ऑफ कॉस 2x इंटू डी एक्स, हा ब्रॅकेट क्लोज आणि हा होल ब्रॅकेट क्लोज. म्हणजे काय आला आपल्याकडे पहा, चेक करू. हा 1/2 ॲज इट इज, 1/2 ॲज इट इज, इंटिग्रेशन ऑफ एक्स काय राहते एक्स स्क्वेअर बाय 2 प्लस, हे प्लस साईन जशीची तशी एक्स इंटू इंटिग्रेशन ऑफ कॉस 2x इज साईन 2x आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ 2x इज अपॉन 2, मायनस साईन जशीची तशी इन ब्रॅकेट 1, डेरिव्हेटिव्ह ऑफ x इज 1 मल्टिप्लाइड बाय इंटिग्रेशन ऑफ कॉस 2x काय राहते साईन 2x अपॉन 2, साईन 2x अपॉन 2, हा ब्रॅकेट क्लोज, हा होल ब्रॅकेट क्लोज प्लस C2, I2 आहे म्हणून C2 घेऊन राहिलो आपण. हा 1/2 ॲज इट इज, इथे येणार एक्स स्क्वेअर बाय 2 प्लस एक्स इंटू साईन 2x अपॉन 2 मायनस ऑफ, पहा हा 1/2 बाहेर काढला, इंटिग्रेशन ऑफ काय येणार साईन 2x इंटू dx, इथे इंटिग्रेशन होतं, पहा यू इंटू व्ही मध्ये, इथं काय होतं इंटिग्रेशन, पहा ब्रॅकेट क्लोज प्लस C2, 1/2 ॲज इट इज, इथे येणार एक्स स्क्वेअर बाय 2 प्लस एक्स इंटू साईन 2x अपॉन 2 मायनस 1/2, साईन 2x चं इंटिग्रेशन काय येत असते कॉस 2x, कॉस नाही तर निगेटिव्ह येत असते, म्हणजे इथे मायनस cos 2x अपॉन 2 प्लस C2, पहा हा 1/2 बाहेरचा जसाचा तसा, इथे येणार एक्स स्क्वेअर बाय 2 प्लस एक्स इंटू साईन 2x अपॉन 2, पहा निगेटिव्ह पॉझिटिव्ह, 2 2 ज 4 म्हणजे 1/4, म्हणजे डायरेक्ट आपण असं लिहू शकतो कॉस ऑफ 2x अपॉन 4 प्लस C2. हे कशाची व्हॅल्यू आली आपल्याकडे I2 ची, म्हणजे आपल्याकडे I1 ची आणि I2 च्या दोन्ही व्हॅल्यू आल्या. आता I1 च्या आणि I2 च्या दोन्ही व्हॅल्यू आल्यानंतर आपल्याला काय करावं लागतं, फक्त ते ऍड करावं लागतात. मग आपण ऍड करू. पहा I2 ची व्हॅल्यू काय आली आपल्याकडे 1/2 एक्स स्क्वेअर बाय 2 प्लस एक्स इंटू साईन 2x अपॉन 2 प्लस कॉस 2x अपॉन 4. ठीक आहे, चला पाहू आपण. मग I1 ची व्हॅल्यू आणि I2 ची व्हॅल्यू आपण कशात पुट करू, याच्यामध्ये या इक्वेशन 1 मध्ये समजा. देअरफॉर I1 प्लस I2 इज इक्वल टू 0. I1 घ्या, आपल्याकडे काय आहे I1 1/2 इन ब्रॅकेट y स्क्वेअर बाय 2 प्लस y इंटू साईन 2y अपॉन 2 प्लस कॉस 2y अपॉन 4 प्लस हे ऍडिशन, आणि ऍडिशन केल्यानंतर हे जे आहे ना टर्म जशीची तशी काय येणार, मग इथं 1/2 पहा इथं प्लस करतो, सरळ पहा इथं प्लस करतो आणि हे जसंच तसं हे पूर्ण याच्यात ऍड करायला लागेल किंवा ऍडच करतो. जाऊ थांबा 2 मिनिटं मोळून घेतो. पहा प्लस साईन 1/2 इन ब्रॅकेट, इथं काय आहे एक्स स्क्वेअर बाय 2 घेतल्यानंतर प्लस एक्स इंटू साईन 2x अपॉन 2, त्यानंतर प्लस कॉस ऑफ 2x अपॉन 4 प्लस I1 चा C1 प्लस I2 चा C2. आता C1 देअरफॉर दी C1 प्लस C2 ला आपण C3 घेऊ. C1 प्लस C2 ला C3 घेतलं तर मग इथं काय येणार पहा, दोघांमधून काय कॉमन निघते, इक्वल टू 0 आहे, हे इक्वल टू 0. दोघांमधून काय कॉमन निघते, तर 1/2 इथं पण आहे, 1/2 इथं पण आहे. 1/2 काढला बाहेर, 1/2 जर बाहेर काढला तर आतमध्ये राहील y स्क्वेअर बाय 2 प्लस y इंटू साईन ऑफ 2y अपॉन 2 प्लस कॉस ऑफ 2y अपॉन 4 प्लस हा 1/2 बाहेर निघाला तर एक्स स्क्वेअर बाय 2 प्लस एक्स इंटू साईन ऑफ 2x अपॉन 2 प्लस कॉस ऑफ 2x अपॉन 4 प्लस C1 प्लस C2 काय होणार C3 इज इक्वल टू 0. आता हा जर 2 आपल्याला हटवायचा असेल तर काय करावं लागेल, मल्टिप्लाइड बाय 2. 2 न जर मल्टिप्लाय पहा, मल्टिप्लाइड TIPL मल्टिप्लाय बाय 2 न जर मल्टिप्लाय केलं तर पहा 2 मल्टिप्लाइड बाय 1/2 आणि हे आतमध्ये जसं आहे तसंच प्लस हे पूर्ण इथून पासून ते इथपर्यंत जसंच तसं प्लस 2 मल्टिप्लाइड बाय C3 इज इक्वल टू 0. पहा हा 2 आणि हा 2 कॅन्सल. तर आपल्याकडे काय राहिलं पहा, दाखवतो तुम्हाला. हा थोडासा मोठा क्वेश्चन आहे, फक्त व्यवस्थित लक्ष द्या. आपल्याकडे काय राहिलं जर आपण 2 न मल्टिप्लाय केलं तर आपल्याकडे राहिलं y स्क्वेअर अपॉन 2 प्लस y इंटू साईन 2y अपॉन 2 प्लस कॉस ऑफ 2y अपॉन 4 प्लस एक्स स्क्वेअर बाय 2 प्लस एक्स इंटू साईन ऑफ 2x अपॉन 2 प्लस कॉस ऑफ 2x अपॉन 4 प्लस आता इथं काय येईल, इथं आला हा 2 इंटू C3 इज इक्वल टू 0.
मग आता आपल्याला काय करायचं आहे, जो खालचा हे आहे की नाही आपला डिनॉमिनेटर आहे किंवा बेस आहे तो सेम करायचा किंवा कॅन्सल करायचा. जर कॅन्सल करायचा असेल तर चेक करायचा सगळ्यात मोठा बेस कोणता आहे, तर 4 आहे. मग 4 न काय करायचं, सगळ्याला मल्टिप्लाय करायचं. पहा मल्टिप्लाइड बाय 4, TIPLY मल्टिप्लाय बाय 4. 4 न सगळ्याला मल्टिप्लाय करा, या सगळ्या टर्मले 4 न मल्टिप्लाय करा. पहा 4 मल्टिप्लाइड बाय y स्क्वेअर बाय 2 प्लस 4 मल्टिप्लाइड बाय y इंटू साइन 2y अपॉन 2 प्लस 4 मल्टिप्लाइड बाय कॉस ऑफ 2y अपॉन 4 प्लस 4 मल्टिप्लाइड बाय x स्क्वेअर अपॉन 2 प्लस 4 मल्टिप्लाइड बाय x इंटू साइन 2x अपॉन 2 प्लस 4 मल्टिप्लाइड बाय cos of 2x upon 4 in plus 4 multiplied by 2 into C3 is equal to 0. झाला. आता शेवटचा आहे. आता पहा 2 1 2 2 2 4 म्हणजे काय आलं 2y स्क्वेअर प्लस 2 1 2 2 2 4 2y इंटू साइन ऑफ 2y प्लस 4 कॅन्सल. काय येणार इथं cos 2y प्लस 2 1 2 2 2 4 2x स्क्वेअर प्लस 2x इंटू साइन ऑफ 2x प्लस 4 कॅन्सल cos ऑफ 2x प्लस 4 2 8 C3 इज इक्वल टू 0. इथपर्यंत आपण आलो. आता आपल्याला समोर काय करायचं आहे की याच्यात पण काय नाही ते काय पाहा लागते आपल्याला. पहा आता इथं काय करू शकतो आपण, 2y स्क्वेअर आहे इथं 2x स्क्वेअर आहे जवळ लिहिला आणि याच्यामधून 2 बाहेर काढला. पहा 2y स्क्वेअर प्लस x समोर लिहितो. पहा 2x स्क्वेअर प्लस 2y स्क्वेअर, काहीच नाही, हा 2x स्क्वेअर समोर लिहिला त्याच्यासोबत 2y स्क्वेअर लिहिला. त्यानंतर पहा इथं 2y वाला समोर लिहितो. पहा 2y स्क्वेअर प्लस 2x स्क्वेअर सोबत लिहिला प्लस 2y इंटू साइन ऑफ 2y प्लस 2x इंटू साइन ऑफ 2x सोबत लिहिला आणि हा cos 2y आणि cos 2x. पहा cos ऑफ 2y प्लस cos ऑफ 2x प्लस 8 इंटू C3 इज इक्वल टू 0. देअरफॉर आपण देऊ शकतो इथं की बुवा याच्यामधून 2 बाहेर काढला तर काय येणार y स्क्वेअर प्लस x स्क्वेअर. तुमच्या आन्सर मध्ये x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर असेल तरी चालते, मागं पुढे चालते. प्लस याच्यामधून 2 जर बाहेर काढला तर y इंटू साइन 2y प्लस x इंटू साइन 2x प्लस याला एका ब्रॅकेटमध्ये घ्या cos ऑफ 2y प्लस cos ऑफ 2x प्लस c इज इक्वल टू 0. म्हणजे काय की बुवा 8 इंटू C3 काय घेतला आपण ना, डायरेक्ट C घेतला. 8 इंटू C3 आपण जर C घेतला तरी चालते, काही मोठी गोष्ट नाही आहे. तुमच्या क्वेश्चन मध्ये तुमच्या आन्सर मध्ये काय असेल की बुवा x स्क्वेअर समोर असेल y स्क्वेअर नंतर असेल तर चालते, काही मोठी गोष्ट नाही आहे, ऍडिशन आहे. इथं पण काय असेल x इंटू साइन 2x समोर असेल, y इंटू साइन 2y नंतर असेल, चालते. आन्सर मध्ये काही फरक पडत नाही, ऍडिशन मध्ये आहे. आणि cos 2x समोर असेल, cos 2y नंतर असेल तरी चालते. हे तुम्ही लिहून घ्याल. जर करायचं असेल तर एक स्टेप समोर तेच करसान की बुवा हे इकडे लिहिसान हे इकडे लिहिसान, झालं खतर. 8 नंबरचा क्वेश्चन आहे. काय करसान सर्वात पहिले की बुवा हा मायनस dy बाय dx आहे, तिकडे गेल्यानंतर तो काय होणार पॉझिटिव्ह. काय होणार इथं y स्क्वेअर इज इक्वल टू x स्क्वेअर dy बाय dx प्लस dy बाय dx. या दोघांमधून काय कॉमन काढू शकतो तर dy बाय dx म्हणजे काय राहणार x स्क्वेअर प्लस 1 dy बाय dx. मग सरळ इथं काय होतं y स्क्वेअर होतं, हा x dx खाली डिवायडेशन मध्ये आहे, इकडे गेल्यानंतर मल्टिप्लिकेशन मध्ये म्हणजे काय येईल y स्क्वेअर इंटू dx. पहा y स्क्वेअर इंटू dx इज इक्वल टू x स्क्वेअर प्लस 1 इंटू dy. मग आणखीन पहा हा dx इकडे मल्टिप्लिकेशन मध्ये आहे, तिकडे गेल्यानंतर हा x स्क्वेअर प्लस 1 इकडे मल्टिप्लिकेशन मध्ये आहे, इकडे गेल्यानंतर कशात येईल डिवायडेशन मध्ये. हा y स्क्वेअर इकडे मल्टिप्लिकेशन मध्ये आहे, तिकडे गेल्यानंतर डिवायडेशन मध्ये. काय येणार मग dx अपॉन x स्क्वेअर प्लस 1 इज इक्वल टू dy अपॉन y स्क्वेअर. तर इथं क्यूब आहे, इथं स्क्वेअर नाही, इथं क्यूब आहे, y क्यूब. इथं पण काय आहे y क्यूब, इथं पण येणार y क्यूब, इथं पण y क्यूब. ठीक आहे, चला पहा काहीच नाही, इंटिग्रेशन घ्या. पहा इंटिग्रेटिंग ऑन बोथ साइड, इंटिग्रेटिंग ऑन बोथ साइड लिहिसान तेवढं. पहा काय येणार मग 1 अपॉन x स्क्वेअर प्लस 1 इंटू dx इज इक्वल टू 1 अपॉन y स्क्वेअर इंटू y क्यूब. इथं काय आहे y क्यूब. मग इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन x स्क्वेअर प्लस 1 इंटू dx इज इक्वल टू याचा जर रेसिप्रोकल केला तर y टू द पॉवर -3 इंटू dy. याचं इंटिग्रेशन येते तुम्हाला. पहा इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन x स्क्वेअर प्लस 1 चं इंटिग्रेशन असते टॅन इनवर्स ऑफ x. म्हणजे इथं काय येणार टॅन इनवर्स ऑफ x इज इक्वल टू, याचं टॅन इनवर्स ऑफ x आलं इज इक्वल टू x टू द पॉवर n च्या फॉर्म मध्ये आहे. x टू द पॉवर n चं इंटिग्रेशन असते x टू द पॉवर n प्लस 1 अपॉन n प्लस 1. म्हणजे इथं येणार y
टू द पॉवर -2 अपॉन -2 प्लस C1 ठीक आहे. मग आता जर समजा आपल्याला अपॉन -2 खाली काय येणार -2, जर समजा आपल्याला याची पॉवर पॉझिटिव्ह करायची असेल तर याचा रेसिप्रोकल करायचा, म्हणजे इथं काय येणार -1/2 इंटू y² प्लस C1. आता याचे बेस सेम नाही आहेत, क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, काय येणार 1 मल्टिप्लाइड बाय 1 -1 प्लस 2y² मल्टिप्लाइड बाय C1 2y² इंटू C1 अपॉन 2y² इंटू 1 अपॉन 2y² इथपर्यंत आलं. आता हा जो आहे ना 2y² हा याच्यात कशात आहे खाली डिवायडेशन मध्ये, या साईडला गेल्यानंतर कशात येणार मल्टिप्लिकेशन मध्ये, म्हणजे काय येईल 2y² इंटू टॅन इनवर्स ऑफ x इज इक्वल्स टू -1 प्लस 2y² इंटू C1 2y² इंटू C1. पहा हा इकडे निगेटिव्ह आहे 1, इकडे आल्यानंतर पॉझिटिव्ह 2y² इंटू टॅन इनवर्स ऑफ x प्लस 1 इज इक्वल्स टू 2y² C1. देअरफॉर आपण 2 इंटू C1 ले काय घेऊ शकतो C घेऊ शकतो, म्हणजे काय येणार 2y² इंटू टॅन इनवर्स ऑफ x प्लस 1 इज इक्वल्स टू इथे येणार y² इंटू C. हे झालं तुमचं फायनल आन्सर. चला 9 नंबरचा क्वेश्चन आहे ट्वाइस e टू द पॉवर x प्लस 2y अपॉन -3 इंटू dy इज इक्वल टू 0. हा सर्वात पहिले तर ट्वाइस e टू द पॉवर x प्लस 2y ॲज इट इज, हा निगेटिव्ह आहे, साईडला गेल्यानंतर पॉझिटिव्ह इज इक्वल टू 3 इंटू dy येणार. आपल्याला काय करायचं आहे dx वाला टर्म एका साईडले dy वाला टर्म एका साईडले, मग e टू द पॉवर x प्लस a प्लस b या फॉर्म मध्ये, म्हणजे a रेश टू द पॉवर m प्लस n काय असते a रेश टू द पॉवर m इंटू a रेश टू द पॉवर n. म्हणजे याला सेपरेट करा, पहा ट्वाइस e टू द पॉवर x इंटू e टू द पॉवर 2y इज इंटू dx इथं पण dx इज इक्वल टू 3 इंटू dy. ठीक आहे चालते, एकदम सोपी आहे. पहा dy इकडे मल्टिप्लिकेशन मध्ये आहे, इकडे गेल्यानंतर कशात येईल डिवायडेशन मध्ये, म्हणजे काय राहिलं आपल्याकडे ट्वाइस इंटू e टू द पॉवर x इंटू dx इज इक्वल्स टू 3 इंटू dy अपॉन e टू द पॉवर 2y. y वाला टर्म एका साईडला आला, x वाला टर्म एका साईडला आला, इंटिग्रेट करा. पहा इंटिग्रेटिंग ऑन बोथ साइड, इंटिग्रेटिंग ऑन बोथ साइड, दोन्ही साईडला काय केलं आपण इंटिग्रेट केलं. पहा 2 कॉन्स्टंट समोर घेतला e टू द पॉवर x इंटू dx इज इक्वल टू 3 समोर घेतला 1 अपॉन e टू द पॉवर 2y इंटू dy. पहा 2 समोर आहे e टू द पॉवर x इंटू dx इज इक्वल टू 3. आता e टू द पॉवर 2y जो आहे ना त्याचं खाली इंटिग्रेशन निघत नाही, याला वरती घ्या, म्हणजे e टू द पॉवर -2y इंटू dy. पहा ट्वाइस e टू द पॉवर x चं इंटिग्रेशन काय येते e टू द पॉवर x इज इक्वल टू 3 जसाचा तसा. आता e टू द पॉवर 2y चं इंटिग्रेशन सेम e टू द पॉवर -2y अपॉन -2 प्लस C1 घेतला, -2 प्लस C1, कारण की e टू द पॉवर 2y चं इंटिग्रेशन e टू द पॉवर -2y चं इंटिग्रेशन e टू द पॉवर -2y आणि 2y चा डेरिव्हेटिव्ह काय येईल फक्त -2. मग आता आणखीन काय करता येते, याचा बेस हे करायसाठी आपण काय करू 2 न मल्टिप्लाय करू बोथ साइडले. पहा मल्टिप्लाय बाय 2 बोथ साइड, दोन्ही साइडला आपण 2 न जर मल्टिप्लाय केलं तर पहा इथं काय येणार, इथं येणार 2 मल्टिप्लाइड बाय 2 इंटू e टू द पॉवर x इज इक्वल्स टू 2 मल्टिप्लाइड बाय इथं काय येणार 3 इंटू e टू द पॉवर -2y अपॉन -2 प्लस 2 इंटू C1. पहा 2 2 ज 4 इथे येणार 4 e टू द पॉवर x इज इक्वल टू हा 2 कॅन्सल, इथं राहिला -3 e टू द पॉवर -2y प्लस 2 इंटू C1, कारण की ही निगेटिव्ह साईन वरती गेली. त्यानंतर पहा हा इकडे निगेटिव्ह आहे, इकडे आल्यानंतर काय होणार पॉझिटिव्ह 4 इंटू e टू द पॉवर x प्लस 3 इंटू e टू द पॉवर -2y इज इक्वल टू 2 इंटू C1. देअरफॉर 4 इंटू e टू द पॉवर x प्लस 3 इंटू e टू द पॉवर -2y इज इक्वल टू C. हा 2 इंटू C1 इज इक्वल टू C. हे झालं आपलं फायनल आन्सर. चला शेवटचा क्वेश्चन आहे 10 नंबरचा dy बाय dx इक्वल्स टू e टू द पॉवर x प्लस y प्लस x² इंटू e टू द पॉवर y. मग याला आपण कसं करू शकतो e टू द पॉवर x इंटू e टू द पॉवर y प्लस x² इंटू e टू द पॉवर y. पहा a रेश टू द पॉवर m प्लस n ला आपण इज इक्वल टू a रेश टू द पॉवर m इंटू a रेश टू द पॉवर n लिहू शकतो. म्हणजे पहा लिहिलं आपण a रेश टू द पॉवर m प्लस n a रेश टू द पॉवर m इंटू a रेश टू द पॉवर n आपण त्याला लिहिलं. त्यानंतर पुढे पहा, पुढे काय येणार, इकडे आहे dy बाय dx, dy बाय dx इज इक्वल टू, आता या दोघांमधून काय बाहेर निघते तर दोघांमध्ये कॉमन आहे e टू द पॉवर y. मग e टू द पॉवर y जर बाहेर काढला तर राहते e टू द पॉवर x प्लस x² इंटू e टू द पॉवर y.
आता हा ए टू द पॉवर वाय आणि इकडे आहे वाय, म्हणजे हा dx इकडे कशात आहे डिवायडेशन मध्ये, तिकडे गेल्यानंतर मल्टिप्लिकेशन मध्ये, आणि ए टू द पॉवर वाय इकडे मल्टिप्लिकेशन मध्ये आहे आणि या साईडला आल्यानंतर डिवायडेशन मध्ये, म्हणजे काय dy अपॉन ए टू द पॉवर वाय इज इक्वल्स टू ए टू द पॉवर x प्लस x स्क्वेअर इंटू dx. दोघांना इंटिग्रेशन घेऊन घ्या. पहा इंटिग्रेटिंग ऑन बोथ साइड, दोन्ही साइडले इंटिग्रेट केलं तर काय येणार पहा, इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन e टू द पॉवर y इंटू dy इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ e टू द पॉवर x प्लस x स्क्वेअर इंटू dx. ए टू द पॉवर वाय वरती जर घेतला, जर याचा रेसिप्रोकल केला तर हा वाय जो पॉझिटिव्ह आहे हा होणार निगेटिव्ह, म्हणजे ए टू द पॉवर मायनस वाय इंटू डी वाय इज इक्वल्स टू इंटिग्रेशन वाटून द्या ए टू द पॉवर एक्स इंटू डीएक्स प्लस इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर इंटू डीएक्स. चला पाहू आपण ए टू द पॉवर वायचं इंटिग्रेशन काय असते, ए टू द पॉवर वाय म्हणजे ए टू द पॉवर एक्सच्या फॉर्म मध्ये, आपण इथं निगेटिव्ह साइन आहे म्हणून त्या निगेटिव्हचा डेरिव्हेटिव्ह घ्यायला लागेल आपल्याला, म्हणजे ए टू द पॉवर मायनस वाय अपॉन मायनस 1 इज इक्वल टू ए टू द पॉवर एक्स प्लस एक्स क्यूब अपॉन 3 प्लस c1. हे घेतलं आपण त्याचं फक्त इंटिग्रेशन घेतल्यानंतर आपण पुढे पाहू किंवा आणखीन काय करता येते याच्यात. इथे मायनस साइन वरती जर घेतली तर मायनस ए टू द पॉवर मायनस वाय इज इक्वल टू ए टू द पॉवर एक्स प्लस एक्स क्यूब अपॉन 3 प्लस c1. याचे बेस सेम नाही आहेत तर क्रॉस मल्टिप्लिकेशन 3 इंटू ए टू द पॉवर एक्स प्लस एक्स क्यूब अपॉन 3 इज प्लस c1 इथे आहे मायनस ए टू द पॉवर मायनस वाय. हा 3 इकडे डिवायडेशन मध्ये आहे, या साईडला गेल्यानंतर मल्टिप्लिकेशन मध्ये, म्हणजे मायनस 3 इंटू ए टू द पॉवर वाय इज इक्वल टू 3 इंटू ए टू द पॉवर एक्स प्लस एक्स क्यूब प्लस c1. पहा आता काय करतो, फक्त एक्सचेंज करतो. हा c1 इकडे पॉझिटिव्ह आहे, या साईडला घेतला की निगेटिव्ह, आणि हा मायनस 3 ए टू द पॉवर वाय इकडे निगेटिव्ह आहे, त्या साईडला गेला की पॉझिटिव्ह, म्हणजे मायनस c1 इज इक्वल टू 3 ए टू द पॉवर एक्स प्लस एक्स क्यूब प्लस 3 इंटू ए टू द पॉवर मायनस वाय. याला आपण सरळ असं लिहू शकतो, पहा 3 इंटू ए टू द पॉवर एक्स प्लस एक्स क्यूब प्लस 3 इंटू ए टू द पॉवर मायनस वाय इज इक्वल्स टू मायनस c1. फक्त आपण इकडे तिकडे लिहिलं ते बस, बाकी काहीच नाही. Therefore 3 into e to the power x plus x cube plus 3 into e to the power minus y is equal to c. Therefore minus c1 is equal to c. हे झालं तुमचा फायनल आन्सर. हा झाला याच्यासोबत आपला क्वेश्चन नंबर 2 खतम. आता आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये भेटू, क्वेश्चन नंबर 3 घेऊन भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. भारत माता की जय.